मोठ्या ट्रिपची छोटी सुरुवात झालेली आहे. गाडी गॅरेजला घेऊन आलो आहे कारण ह्या गाडीला आम्ही ट्रिपवर नेणार आहे. ऑलमोस्ट 2000 किलोमीटरची ट्रिप असणार ही. सो गाडीला चेकअपला घेऊन आलो आहे. अजून टाईम आहे, 10 दिवस आहे अजून ट्रिपसाठी. तसा गाडीत प्रॉब्लेम आहे, जसं की AC चालू होत नाही. काय होतं, AC तर ऑन होतोय पण तो म्हणजे गार हवा फेकत नाही आहे, गरमच हवा फेकतो. त्यामुळे असं चिकट जरा असं दमट वातावरण तयार होतं गाडीमध्ये. अजून हॉर्न वाजत नाही आहे, मे बी लूज कनेक्शन असेल वायरिंगचं. इंजिन माल फंक्शनचे लाईट लागतोय. त्याबरोबर अजून दुसरा एक तो हीटरचा काहीतरी गाडी हीट झाल्याचं काहीतरी लाईट आहे, तो एक लागतो. लास्ट टाइम मी हे रिपेअर करून घेतला होता पण परत तो लाईट येतच आहे. सो मी परत एकदा घेऊन आलो की ट्रिपमध्ये मला कोणता प्रॉब्लेम नको आहे परत. बघू आता किती वेळ लागेल गाडीला मला माहीत नाही. आणि आजची तारीख आहे 25 डिसेंबर. आम्ही ट्रिपला जाणार आहोत 5 जानेवारीला. सो अजून 10 ते 11 दिवस आहेत. पण हा व्लॉग तुम्ही कधी बघाल हे मलाही नाही माहिती. मी टाकेल, ट्रिपला जायच्या आधीच टाकणार आहे. पण अजून 10 दिवस आहेत माझ्याकडे, म्हणून मी हे गाडीची कामं करून घेतोय. अजून मला इथे स्क्रीन पण बसवायची. हा जुना टाईप आहे, जुना म्हणजे जेव्हा गाडी घेतली होती तेव्हापासूनचा आमचा टेप आहे. तर हा मला चेंज करायचा. हा ह्याच्यात काही वाईट नाही आहे, पण कसं आहे स्क्रीन बसवणार आहे जेणेकरून नेव्हिगेशन आणि बऱ्याच गोष्टी याच्यावर इझिली होतील. म्हणजे मला दुसरा फोन इथं कुठे माउंट करायची गरज नाही पडणार. चला, डॉक्टर चेक करतायत गाडीला काय झाले. काहीतरी स्कॅनिंग करतायत डॉक्टर. कारण AC चालू केला आहे पण तो हवा नाही देते. तर अतुल भाऊ म्हणतोय की बहुतेक गॅस संपलेला आहे, चेक करून सांगतील. अजून एक दोन प्रॉब्लेम आहे ते सांगतो आणि मग मी घरी जातो. गाडीचा AC चालू होत नव्हता, म्हणजे चालू होतोय तो पण गरम हवा फेकत होता. त्याचं कारण माहिती आहे काय, हा जो फॅन आहे जो रेडिएटरचा असतो तो फॅन बंद आहे. त्याला त्यांनी असं जस्ट एक असं स्क्रूड्रायव्हरने धक्का दिला, मारला तर तो चालू झाला आणि लगेच गार हवा फेकायला. याचा अर्थ काय की मी जेव्हा गाडी चालवतो तेव्हा तो चालू नसतो AC, फॅन पण बंद असतो. आणि गाडीला म्हणजे रस्त्यावर एखादा दणका पडला गाडीला, त्याचा उद्या म्हणजे गाडीला एखादा दणका बसला रस्त्यात चालताना, तेव्हा तो फॅन ट्रिगर होतो आणि तो चालू होतो. मग तेव्हा AC चालू होतो आहे गाडीचा. फॅन चेंज करायला लागणार आहे, मोठा खर्च. बघू आता. जर तो फॅनच गेला आहे म्हणजे इंजिनसुद्धा गरम होतं आहे, तर फॅन चेंज करायची गरज आहे. आता हा छोटा डॉक्टर आहे जो हे सगळं खोलतो आहे. हे पूर्ण खोलावं लागेल आणि याला खोलणं खूप अवघड आहे या गाडीला. तर विकास डॉक्टर बघतायत, आपला फॅन खोलायचे प्रयत्न चालू आहेत त्यांचे या साईडनी. त्यांचं म्हणणं आहे की फॅन इथून बाहेर येऊ शकतो, पण मला नाही वाटत इथून गेलो तो. बघू, डॉक्टर आहे म्हटलं, डॉक्टरना जास्त माहिती. आणि तर काम करता मला 4 सबस्क्रायबर्स आणि 4 फॉलोअर्स पण मिळाले इंस्टासाठी आणि यूट्यूबसाठी. हा एक फॉलोअर झाला आहे, हा सबस्क्रायबर झाला आहे, तो एक आहे, अजून एक तिकडे गायब झाला आहे. अजून हे दोघं जे समोर बसले ते आमच्या बिल्डिंगमधलेच आहे. त्यांना दोघांना करायला लावतो आणि ह्यांचा सगळ्यांचा बॉस बाकी आहे अजून. अतुल बाकी आहे अजून. अतुलकडनं पण करून घेतो. चला, हा काम करत राहील, बघूया आता याची मज्जा. सो हा बंपर खोलायलाच लागणार आहे. आणि हा विकास डॉक्टर म्हणतो की इथे स्क्रू आहे आणि आता काही ऑप्शन नाही आहे. आम्ही डेंटिंग पेंटिंग केली होती तेव्हा ज्या डेंटिंग पेंटिंगवाल्याने इथे स्क्रू लावला आहे, म्हणजे ज्याच्याकडून करून घेतली त्यांनी इथं स्क्रू लावून हा बंपर फिक्स केला आहे. आणि दोन्ही साईडला स्क्रू आहे आणि आता हा काढायलाच लागेल. लय बेकार दिसला आता गाडी, त्याच्यामुळे काही ऑप्शनच नाही आहे. करा आता, गाडीचं ऑपरेशन चालू आहे. काय खोलतात गाडीचं, प्रेमानी दादा प्रेमानी. डॉक्टर काहीतरी कामं करतात काय. असा बंपर खोलला आहे. आता ह्यांच्या डॉक्टरांच्या हवाले माझी गाडी लवकर करून द्या आणि जरा खर्च कमी करा सांगा बॉसला. खर्च कमी काय नाही, इथं सगळ्या ट्रिपचा खर्च निघायचा आमचा. Later that same evening. ही आहे जुनी मोटर, ही आहे नवीन मोटर आणि आहे फॅन. या फॅनच्या मागच्या साईडला ही मोटर बसते. बघा आता इथं काहीच नाही आहे, रेडिएटर नाही आहे, काहीच नाही आहे. आता हे सगळं यांनी खोलून ठेवलं आहे. मला नाही वाटत आज गाडी मिळेल. रेडिएटर कुठे आहे माझ्या गाडीचं? गाडी त्या खाली टाकलं आहे का? आलो मित्रांनो मी घरी. तुम्ही जी मोटर पाहिली तर ती मोटर मिळाली नसती तर पूर्ण फॅनसोबत त्या मोटरचा सेट घ्यावा लागतो आणि तो भरपूर कॉस्टली जातो. पण ती मोटर मिळाली. सो आता ते आज फिटिंग वगैरे करतील आणि उद्या अजून बाकीचे जे प्रॉब्लेम मी त्यांना सांगितलेत ते सगळे इश्यू रिझॉल्व करून उद्या दुपारी 3-4 वाजेपर्यंत मला ती गाडी मिळेल. सो आता उद्या गाडी घ्यायला जाईल, तेव्हाच भेटू. तोपर्यंत बाय. The next day. तर दिस इज नेक्स्ट डे. मी आता चाललो आहे गाडी घ्यायला. गाडी झाली आहे. सो फोन आला होता, बघू आता बिल किती आणि गाडीचं किती काम झालं आणि प्रॉपर झालं आहे का ते चेक करूया. गाडी तिकडं लावलेली दिसते आहे मला, तिकडं उभी म्हणजे गाडीचं काम झालेलं आहे. चला, बिल पे झालं आहे आणि गाडी पण मी घेतली. आता बघू ते चालवल्यावरच कळेल. आता AC चालू केला तर AC थंडी हवा तर फेकतोय तो. इथे जे लाईट्स लागायचे ते पण लागत नाही आहेत आता. सो काम तर चांगलं झालं आहे. बघूया काय प्रॉब्लेम येतो का, परत येऊ शकतो आपण, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. चला आता गाडी घेऊन घरी जातो.
3 days later. गाडीचं काम चालू झालेलं आहे. हे मल्टीमीडिया प्लेअर बसवायचं आहे गाडीत. इथं स्क्रीन नाही आहे, स्क्रीन लावली आहे ह्याच्यात. हे स्क्रॅचेस नाही ना ह्याच्यात, स्क्रीन गार्ड आहे ना. हा जुना टेप आहे आमचा, गाडी घेतल्यापासून तोच होता आणि आता चेंज करायची वेळ आलेली आहे. कारण मला स्क्रीन पाहिजे मॅप बघायला, यूट्यूब वगैरे गाणी वगैरे ऐकायला. आता ओल्ड स्कूल झालं ते, काहीतरी नवीन पाहिजे. कवरच निघालेलं आहे. हे कवर परत बसत नाही का त्याला त्या स्क्रीनमुळं? अच्छा, मला ना एक गणपतीची मूर्ती पण पाहिजे, पण इथे ना गाडीत बसायला अशी छोटी मूर्तीच नाही आहे. ही आहे, हे दोन जे आहेत ना ह्यांच्यापैकी हा चांगला वाटतोय, पण बघूया. त्यांच्याकडे मूर्तीच संपल्या. अशी बसवू का? हे चांगलं वाटतं जरा. हा वाला, हा नाही, हा मागचा. मला हे हेडरेस्ट, हे जे नेक पिलो आहे हे आवडलं आहे. क्वालिटी पण चांगली आहे. हा एक बॉक्स आणि हे एक घेतो. 2 पीस घ्यायला लागतील. काका हा व्हिडिओ बघतील आणि मग नंतर मज्जा. पण काय नाही, मी घेऊन चाललो आहे, मला माहीत नाही. अजून काय पाहिजे? माझ्याकडे डस्टर आहे गाडीमध्ये, बघूया काहीतरी शोधतो. A few moments later. अजून काय घ्यावं ते समजत नाही आहे. स्क्रीन झाली, ठीक आहे. हे जे कार्नेट पिलो पडलेलं आहे आणि हे गोदरेजचं एअर, बस एवढंच. या व्यतिरिक्त काय नाही घेणार आहे, कारण चार्जर आहे गाडीमध्ये, फास्ट चार्जर आहे. बघा ना, एवढंच लुटू आपण काकाला, बाकी काय नाही. आणि इथे मूर्त्या नाही आहेत जसं मला पाहिजे ना, तसं गणपतीची मूर्ती तर नाही आहे. सो गणपतीची मूर्ती दुसरी करून घेऊ आपण. गाडीचं काम होतं आहे हळूहळू. तो का तो जुना टेप इथं काढून ठेवला आहे, दिसतोय बघा. हा जुना टेप उलटा ठेवला आहे. अभी उसका क्या होगा वो उसी को पता. स्क्रीन तर बसवून झाली आहे, कॅमेरा बसवायचं काम चालू आहे. मी जरा सिस्टीम समजून घेतो आहे. चला मित्रांनो, सगळी कामं झाली आहेत. नवीन स्क्रीन बसवली आहे गाडीमध्ये. त्यानंतर हे नेक पिलो घेतलेत, ठीक आहे. त्याच्यानंतर एक छोटंसं फोन स्टँड घेतलं आहे मी पुढे, जेणेकरून पुढे फोन लावून मी शूटिंग पण करू शकतो त्यासाठी. आणि हे गोदरेज एअर, ठीक आहे. एवढ्या 4 गोष्टी मी दुकानातून घेतल्या आणि आता निघालो आहे घराकडं. आता वाजले 2 आणि अजून एक काम बाकी आहे गाडीचं. तसं बघायला गेलं तर व्हील अलाइनमेंट करायची आणि गाडीची वॉशिंग करायची निघायच्या आधी. सो अजून टाईम आहे, निघायला आम्हाला टाईम आहे अजून, आणि तोपर्यंत या सगळ्या गोष्टी मला उरकवायच्या. हे सगळं होतं आमचं ट्रिपचं प्रिपरेशन. आम्ही कुठं जाणार हे तुम्हाला लवकरच कळेल. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्याचबरोबर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करावं लागेल. हे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, नक्की फॉलो करा आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचतील. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.